नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा असणार आहे। कारण 4 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे असलेली दिव्यांग पेन्शन योजना 1 एप्रिल पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आलेली होती। परंतु आता हा शासन निर्णय तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या या योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे वर्ग करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। तर आता या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते समजून घेऊयात। तर मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना यामध्ये संजय गांधी दिव्यांग निराधार योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या सर्व योजनांच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणी संदर्भात दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत 4 मे 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की दिव्यांग सक्षमीकरण विभागासाठी पर्यायी आणि सक्षम यंत्रणा पूर्णपणे उपलब्ध होईपर्यंत या योजना पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणामार्फतच चालू ठेवण्यात येतील। म्हणजेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालय, विशेष सहाय्य योजना विभाग आणि विद्यमान पोर्टल प्रणाली यांच्या माध्यमातूनच या योजनांची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की दिव्यांग लाभार्थ्यांच्या योजना पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत आणि पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरण प्रक्रिया देखील कायम ठेवण्यात आलेली आहे। कारण गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे। यामध्ये काही लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेत, तर काही लाभार्थ्यांचे हप्ते उशिरा आलेत, तर काही लाभार्थ्यांची माहिती अपडेट नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास समस्या निर्माण होत आहे। आणि कदाचित या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असू शकतो। त्यानंतर विशेष सहाय्य योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड पोर्टलवर नोंदणी आणि अद्ययावतीकरण करण्याची जबाबदारी तहसीलदार कार्यालयावर देण्यात आलेली आहे। तसेच सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी सुद्धा तहसील कार्यालयांना देण्यात आलेली आहे। म्हणून मित्रांनो, जर तुमचं UDID कार्ड अपडेट नसेल किंवा पोर्टलवरील माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची माहिती तपासून घेणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। तर अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून योग्य माहिती सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।